नमस्कार, सिटीच्या दुर्गामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि सगळ्यांना शुभ नवरात्री. आज माझ्यासोबत एक एंटरप्रेन्योर आहे जिचं नाव आहे रसिका नुपूर. स्वतःचे अनेक ब्रँड्स तिने सुरू केलेले आहे नाशकात आणि सक्सेसफुल एंटरप्रेन्योर ती आहे. सो रसिका, सगळ्यात पहिले तुझं सिटीच्या दुर्गामध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच प्रथम. मला नक्की जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तू मागे वळून बघते, तुझा प्रवास बघतेस, त्या प्रवासामध्ये पाठिंबा किती गरजेचा तुला वाटतो? खूप इम्पॉर्टंट असतो. बिकॉज हाच जो पाठिंबा आहे ना, तो आपली स्ट्रेंथ बनत असतो आणि मग आपल्याला पुढे जायला सपोर्ट करत असतो. पण प्रत्येक वेळेस हा पाठिंबा सगळ्यांकडून मिळेल ही अपेक्षा करायची नाही, हे मला माझ्या पास्ट एक्सपिरियन्सने शिकवलेलं आहे. बिकॉज पाठिंबा हा फक्त तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून मिळतो, तुमच्या नवऱ्याकडून मिळतो, मुलीकडून मिळतो, बस. बाकी सगळेजण तुमचे पाय खेचायला मार्केटमध्ये रेडी आहेत. भयंकर कॉम्पिटिशन आहे आणि कुणालाच नको आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जावं. व्हेरी ट्रूथफुल. बरं, मला सांग की एकाच वेळी तू मल्टिपल बिझनेसेस करते आहे, घर सांभाळते आहे, NGO सांभाळते आहे, सोशल वर्क इतकं करते आहे, हे सगळं कसं काय तू पूर्ण मॅनेज करते? काही नाही, सोपं असतं प्रथम. मी इनफॅक्ट हा प्रश्न मला माझ्या दर पॉडकास्टमध्ये विचारला जातो. काही नाही, आपलं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे आणि मी बेसिकली खूप डिसिप्लिन्ड आहे. फालतू वेळ घालवायला मला अजिबात आवडत नाही. इनफॅक्ट यू वोंट बिलीव्ह, मी एकही दिवस सुट्टी पण घेत नाही जोपर्यंत ती गरजेची नाही आहे. घरात बसलं की मला असं वाटतं की अरे, आय एम फिलिंग रिअली व्हेरी युजलेस. सो माझं टाईम मॅनेजमेंट मी खूप छान केलं आहे. हे माझ्या वडिलांकडून माझ्यामध्ये आलेलं आहे. सो अगदी सकाळी उठल्यानंतर घर कामापासून तर माझ्या लेकीसाठी पूर्ण 3 वेळेसचं मील बनवून ठेवणं आणि मग त्याच्यानंतर माझं वर्कशॉप, माझं बुटीक, माझे NGOs आणि अशी बरेच कामं असतात. सो ते मी करते व्यवस्थित. आता ज्या महिलांना उद्योग जगतात यायचं आहे त्यांच्यासाठी काय क्विक टिप्स तू देशील? येस, सगळ्यात पहिले तर सांगेल, कुणाचकडे लक्ष देऊ नका, अजिबात नाही. तुम्ही जर कॉन्फिडेंट आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे, तर त्या रेसमध्ये आजूबाजूला कोण पळत आहे काहीच फरक पडत नाही. अगदी म्हणजे तो पॉलिटिशियन असो, त्याच्यानंतर कुठला श्रीमंत व्यक्ती असो, गोरा असो, सावळा असो, पुरुष असो, स्त्री असो, काहीच फरक पडत नाही. तुम्हाला जर स्वतःचा विश्वास आहे आणि तुम्ही टॅलेंटेड आहात तर कुणासाठी थांबायची गरज नाही. बिनधास पळत राहा, प्रामाणिकपणे पळा आणि गिव्ह युअर बेस्ट. बस एवढं सांगेल मी. आणि बिलकुल जे लोक तुमचे पाय मागे खेचतात ना, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. लास्ट प्रश्न, सगळ्या सिटीच्या दुर्गाला तू काय सांगशील? येस, महिलांच्या मागे मी नेहमीच होते, आजही आहे. आणि एकच सांगू इच्छिते की देवबाप्पाने आपल्याला खूप सुंदर, खूप वर्सटाईल बनवलेलं आहे. याच्यामध्ये पुरुषांना कमी नाही लेखत आहे मी, पण ज्या वर्सिटॅलिटीने एक महिला काम करू शकते. आता मी सिंगल पेरेंट आहे, तू म्हणतोस की मी 4-5 बिझनेस सांभाळती आहे. अर्थातच माझी मुलगी पण मी सांभाळती आहे, बिझनेस सांभाळती आहे. सो दॅट इज नॉट ॲट ऑल इझी. पण मग ते देवबाप्पाकडून तेवढा आशीर्वाद आहे म्हणून सगळ्या महिलांना सांगेल, मग ती एखादी होममेकर असो किंवा अजून काही, बिलकुल कुठे स्वतःला कमी समजू नका. एकच सांगेल, स्वतःशी प्रामाणिक राहा, फॅमिलीशी प्रामाणिक राहा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. मग यश अगदी तुमच्या मागे मागे पळत राहील. So that was Rasika Nupur for you guys. Thank you so much, Rasika. थँक्यू प्रथम. Thank you.